ची बातमी। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। घटनेच्या 10व्या सूचीनुसार आमदारांना अपात्र करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे। विधिमंडळ राजकीय पक्षाचा भाग आहे, पण राजकीय पक्ष नाही आणि विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असतो, असा युक्तिवाद ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे। 39 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा। 10व्या सूचीनुसार या प्रकरणामध्ये काहीही घडलेलं नाही। निवडणूक आयोगानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली। पक्षाची घटना योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आयोगाचा नाही। शिंदेंनी भाजपच्या आमदारांसह राज्यपालांची भेट घेऊन सरकार बनवलं। काही मुद्द्यानुसार पूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे। आधी 31 आमदार गुवाहाटीला गेले, नंतर 39 झाले। आपण सरकार स्थापन करतोय हे त्यांना समजलं। शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलंच पाहिजे ही फूट आहे, मर्जर नाही हे स्पष्ट दिसतं। फुटलेल्या आमदारांकडून शिंदेंची मुख्य नेता म्हणून निवड केली, पण हे पद पक्षाच्या घटनेमध्ये नाही। विधिमंडळ राजकीय पक्षाचा भाग, मात्र राजकीय पक्ष नाही। पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही। विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे, ते उमेदवारांना एबी फॉर्म देतात, असा युक्तिवाद आज वकील कपिल सिब्बल यांनी केलाय। प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे। प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही परिच्छेद 2 आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपले आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही प्रक्रिया केलेल्या आहेत आणि जी काही प्रोसिजर केलेली आहे ती घटनेला अनुसरून केलेली आहे आणि कायद्याला अनुसरून केलेली आहे। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे। विश्वास असणं हा महत्त्वाचा आहे। दावा हा कोणीच करू शकत नाही। दावा हा माननीय सर्वोच्च न्यायालय स्वतः करू। काँग्रेसने सुनेत्रा पवारांबद्दल गुंगी गुडिया असं ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गंभीर इशारा दिला। माफी मागा, अन्यथा गाडी आणि तोंड एकाच वेळी फुटेल असा इशारा राष्ट्रवादीच्या शेळकेंनी हर्षवर्धन सपकाळ यांना दिलाय। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांबद्दल गुंगी गुडिया असं ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता गंभीर इशारा दिला। 24 तासांमध्ये माफी मागा, अन्यथा गाडी फोडू, तोंड फोडू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुनील शेळके आणि संजय काकडेंकडून देण्यात आलाय। आगामी काळामध्ये मावळ तालुक्यातून जर काँग्रेसच्या नेत्यांना जायचं असेल तर त्यांनी सुमित्रा वहिनींची पहिली जाहीर माफी मागितली पाहिजे, अन्यथा गाड्या आणि तोंड एका टायमाला फुटतील। आम्हाला आता आम्ही 24 तास पत्र मी काल पाठवले रात्री 10 वाजता। 24 तास आम्ही वाट पाहणार आहे। त्याच्यावरती अधिवेशन असते, कारणाने पवारसाहेब आणि राहुल गांधी सभागृहात असतील। 24 तासानंतर त्याची ॲक्शन घेतली जाईल ना। जिथेही दोघं असतील तिथं आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांना बरोबर सरळ करतील। दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी याच मुद्द्यावरून शरद पवारांना लक्ष केलंय। जे काँग्रेस महिलांना सक्षमीकरण म्हणून संबोधतं, जी राष्ट्रवादी आज शरद पवार गट की जे महिलांना 50% आरक्षण दिलं असं जाहीर करतो, त्यांनी दिलेलं होतं। त्यांनी पवार साहेबांना महिलांबद्दल जो आदर होता तो आदर कुठे गेलाय? त्यातली त्यात त्यांची स्वतःची सुनेबद्दलचा आदर कुठे गेला हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही। आता संजय काकडेंनी काय स्टेटमेंट करावं, त्यांनी काय प्रेम दाखवावं, काय नाही करावं तर त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी पवारसाहेबांना उपदेश देण्याऐवजी पवारसाहेबांनी त्यांना किती मदत केली त्याची त्यांना जाणीव आहे। मगाशी तटकरे म्हणाले त्याप्रमाणे जर त्यांना त्या ठिकाणी सूचना केली तर मला बरं वाटेल। त्यामुळे पवारसाहेबांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे संजय काकडेंनी आव्हान करू नये। सत्ताधारी नेत्यांनी टीका केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। त्याला तटकरेंनीही उत्तर दिलंय। ज्या काही प्रकरण आहेत त्याच्यातलं चुकीचं जे आहे ते चूक आहे, गुंडेगर्द आली तेही चुकीचं आहे। इतवतच स्त्री दाक्षिण्य हे आमच्यासाठी सर्वतोपरी आहे आणि एका प्रसंगाच्या अनुषंगानं केलेली टिप्पणीला व्यक्तिगत घेऊन तिचा विपर्यास करू नये अशा प्रकारचं देखील एक ट्विट जे खेदाच्या संदर्भात होतं हे कालच काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे देण्यात आलेलं आहे। विचार घेवाणीचे उत्तम उदाहरण आहे।
काल संध्याकाळी रात्री उशिरा ट्विट केलं, कारण त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दलच्या तीव्र संतप्त भावना काँग्रेसच्या विरोधामध्ये उतरत आहेत. त्याच्यामुळे कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल. सुनेत्रा पवारांच्या बीडमधल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलणं धनंजय मुंडेंना चांगलाच महागात पडले. मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलणं योग्य नाही असं म्हणत तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावले. सुनेत्रा पवारांच्या बीडमधील पत्रकार परिषदेत मध्ये बोलणं धनंजय मुंडेंना चांगलंच महागात पडलंय. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरेंनी आज धनंजय मुंडेंना कडक शब्दात सुनावलंय. बीडमधल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न विचारला, पण धनंजय मुंडेंनी त्या पत्रकाराला रोखलं. इतकंच नाही तर पत्रकाराला हातानं इशाराही केला. त्यावरून आज राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना स्पष्ट शब्दात सुनावलंय. पत्रकार परिषद मुख्य महनीय व्यक्तीची असते, अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटतं. एक संकेत नक्कीच आहेत, ज्या वेळेला मुख्य व्यक्ती संबोधित असते पत्रकारांशी, त्याला बाजूला बसणारी कुणी व्यक्ती तर तो संवाद त्यांच्याशी असतो, एवढं भान आम्ही प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे. हे संकेत दोन्ही बाजूनी आहेत आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने वागतील. दरम्यान या घटनेनंतर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं केली होती. यावरून धनंजय मुंडेंनी आपल्याला बदनाम केलं जात असल्याचं म्हणत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे यांनीही उत्तर दिलं. पण ह्या गोष्टी सहनशक्तीच्या बाहेर आहेत. किती दिवस सहन करावं? अरे आज 350 दिवस झालं मीडिया तुम्ही ट्रायल करताय, मला एकट्यालाच टार्गेट करताय, खाली नेतेही माझ्यावरच टार्गेट करतायत. अरे माझी काय भीती आहे? मी इत्तू साहम आहे, इत्तू साहम आहे, क्या है मेरा? पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे. ज्या उपमुख्यमंत्री आहे एक शब्द देखील बोलत नाही. तुम्ही कर्म केलं म्हणून टार्गेट आहे. लोक दुसऱ्यांना काय नाही टार्गेट करत, तुम्हालाच का करतात? काय दुसरे नाही का? मग पंकजा मुंडे नाही का तिथे? पंकजा मुंडेला का नाही टार्गेट करत लोक? दुसरे लोक नाही का तिथे आणखी? त्याच्यामुळे तुमचं कर्म जसं आहे म्हणून तुमचं टार्गेट तुम्हाला केलं जातं आणि ते काही लोक सोडणार नाही. संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमधून नागपूर जेलमध्ये पाठवा, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. दरम्यान आरोपी कराडला बीड जेलमध्ये सुविधा मिळत असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केलाय. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये सुविधा मिळत असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केला. धनंजय देशमुखांनी या संदर्भात लिहिलेल्या पत्राचा हवाला देत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे कराडला बीड जेलमधून हलवून नागपूर जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली. कराडच्या सेलचे सीसीटीव्ही फुटेज, भेटीचे तपशील, रजिस्टर जप्त करून त्याची चौकशी करा अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जेलमध्ये जे अधिकारी कर्मचारी आरोपीला मदत करतात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे. धनंजय देशमुखांनी या संदर्भात काही आरोप केले आहेत. कराडला जेलमध्ये इतर कैद्यांचे मोबाईल सिम कार्ड वापरण्यास दिले जातात. हे सिम कार्ड वकिलांचेही असतात, धनंजय देशमुखांचा आरोप. कराडला जेल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुपारी बसायला दिलं जातं. 9 नंबरच्या फोन बूथ जवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप. जेलमध्ये बसून वाल्मिक कराड बीडमध्ये इतर आरोपींमार्फत दहशत पसरवत असल्याचा आरोप. दरम्यान याच प्रकरणासंदर्भात काही दिवसांआधी खासदार बजरंग सोनवणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. विद्यार्थी आंदोलनामध्ये व्हायरल झालेल्या मुलांसोबत राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेतली. ट्रोलिंग नाही तर हॅरेसमेंट सुरू आहे, पोलिसांची गाडी अडवणाऱ्या मुंबईकर रिया अहिरनं हा आरोप केलाय. नीट पेपरफुटी विरोधात देशभरात झालेल्या आंदोलनात व्हायरल झालेल्या मुलांनी आज विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधींनी सर्व मुलांसोबत पत्रकार परिषदही घेतली. यामध्ये मुंबई पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिरचाही समावेश होता. आंदोलनात व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग वाढल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय. आंदोलनानंतर आमचं ट्रोलिंग नाही तर हॅरेसमेंट सुरू आहे अशी तक्रार या मुलांनी केली आहे.
They are young people who are standing here in front of India's press. But Amit Shah and the Prime Minister don't have the courage to stand here. The person who is responsible for this violence, he does not have the decency to come to Parliament. He does not have the decency or the courage to comment on what has happened. प्लेट गन मैं अपने आंखों से देखी थी, हमारे साइड गन पॉइंट किया हुआ था और जैसे ही मैं मुड़ती हूँ ऐसे पीछे से मुझे गन फायर किया गया और मुझे पता अच्छी तरह से पता है मुझे गन से ही फायर में लगी है, प्लेट गन से ही लगी है। साफ साफ रूल है कि आप थाई के ऊपर नहीं मार सकते हो और एक मेल ऑफिसर किसी लड़की को नहीं मार सकता। तो एक मेल आरएफ ऑफिसर ने व्हाई डिड ही ट्राई टू जैब अ बेटन इनटू माय बटक्स। मेरा बस इतना सा सवाल है और अगर इसके लिए जिसको भी उसने ऑर्डर दिया था अगर वो आके मुझसे माफी मांग ले तो मुझे भी बहुत खुशी मिल जाएगी। तो हमने धर्मेंद्र प्रधान के लिए जो इस्तीफा मांगा था उस इस्तीफे के लिए इन्होंने इतना अत्याचार किया, इतनी बर्बरता की शायद हमने अमित शाह का इस्तीफा मांग लिया होता तो इन्होंने हम पे सीधा गोलियां चला दी होती, बॉर्डर बना दिया होता जंतर मंतर को। मुझे इस तरीके से लगता है। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची 2 दिवसीय बैठक सुरू झाली आहे। या बैठकीमध्ये E20 इथेनॉल आणि बेरोजगारी यावर चर्चा केली जाते। सीजेपी प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार असल्याचं अभिजित दिपके यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची 2 दिवसांची बैठक सुरू झाली आहे। पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक असली तरी अभिजित दिपकेंनी E20 इथेनॉल तसंच बेरोजगारीच्या मुद्द्यावर बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं म्हटलं। सीजेपीवर झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी न होण्याचे आरोप होत आहेत। मात्र या आंदोलनामध्ये सीजेपी सामील होणार असल्याचं अभिजित दिपकेंनी म्हटलंय। सीजेपी राजकीय पक्ष काढणार नसून सरकार विरोधामध्ये प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार असं दिपकेंनी म्हटलं। और कहीं ना कहीं इन इंस्टीट्यूशंस को वापस से न्यूट्रलिटी वापस लाने के लिए एक पब्लिक मूवमेंट की जरूरत है, एक पब्लिक प्रेशर की जरूरत है। सुबह एमएलए एमपी वो एक पार्टी का चुनते हैं, शाम तक वो किसी और पार्टी में होता है। अपना जितना भी पार्टी है उसको तोड़ा जाता है, उसके अगेंस्ट एक साथ आए और ये गुस्सा दिखाया लोगों ने कि अब जो है इंडिया में एक पब्लिक मूवमेंट चलेगी, एक सोशल मूवमेंट चलेगी। फॉर नाउ द सीजेपी विल बी अ प्रेशर ग्रुप बिकॉज इंडिया व्हाट इंडिया नीड्स एक्झॅक्टली राइट नाउ इज अ प्रेशर ग्रुप। E20चा जो मुद्दा आहे खूप सध्या हे तो हिटेड मुद्दा आहे, त्याच्यावरही आम्ही चर्चा करणार आहे आणि त्याच्यासोबतच बेरोजगारी आणि देशाची जी एक देश जो आपला आर्थिक संकटात पडलेला आहे सध्या पण त्यावर सरकार काही बोलायला तयार नाही आहे। या सगळ्याच मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू आणि याच्यावर आम्हाला काय करता येईल तेही आम्ही डिस्कस करू। नाही आम्ही त्यांच्याशी बोललोय, त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेले आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सगळंच करू आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचं समर्थन करतो। डेफिनेटली वी विल गो टू झारखंड and we stand with the students who are protesting there and we support their every demand. मुंबईमधील महापौरांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर काढण्यात आलेलं टेंडर अखेर आता मागे घेण्यात आलंय। टेंडरच्या शीर्षकामुळे गोंधळ झाल्याचा दावा करत रितू तावडेंनी हे टेंडर मागे घेत असल्याचं जाहीर केलं। जोरदार टीका झाल्यानंतर मुंबईमधील महापौरांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी काढण्यात आलेलं टेंडर अखेर मागे घेण्यात आलंय। टेंडरच्या शीर्षकामुळे गोंधळ झाल्याचा दावा करत रितू तावडेंनी हे टेंडर मागे घेत असल्याचं जाहीर केलंय। मुंबईमधील महापौर बंगल्यासाठी पुन्हा एकदा 2.89 कोटींचे टेंडर काढण्यात आल्याची माहिती समोर आली, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। काही महिन्यांपूर्वी बंगल्यावर 3 कोटींचा खर्च झाल्यानं पुन्हा काम कसं काय निघालं यावरून विरोधक आक्रमक झाले। या आरोपांनंतर महापौर रितू तावडे समोर आल्या। हे टेंडर महापौर बंगल्याचं नसून राणीच्या बागेतील नूतनीकरणाचं आहे। विरोधकांनी खोटं पसरवू नये म्हणून दावा केला। मात्र जर टेंडर राणीच्या बागेचं असेल तर निविदेचं शीर्षक बंगल्याचं कशाला हा प्रश्न केल्यानंतर मात्र महापौर नरमल्या। ही प्रशासनाची गंभीर चूक असून त्यामुळेच हा संपूर्ण गोंधळ झाल्याचं त्यांनी मान्य केलं। त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतो की जर ज्या राणी बागेला 150 वर्ष कुठल्याही साऊंड बॅरियरची गरज लागली नाही, तिला आता साऊंड बॅरियरची गरज का आहे? नाही, तो प्रशासनाचा विषय आहे। त्यांनी त्या ठिकाणी ते का प्रस्थापित केलं ह्याचं उत्तर तुम्हाला त्रिपाठी सरच देऊ शकतात। नाही, आता हे आज सकाळपासून मी तुमचं बघते तर मी 100% असं काहीच आलेलं नाहीये, कुठल्याही प्राण्यांना त्रासही झालेला नाही। हो, पण आता हे का प्रस्तावित केले ह्याचं उत्तर तुम्हाला त्रिपाठीच देतील, तर त्यामुळे मीही माहिती घेते आणि तुम्हीही माहिती घ्या। भायखळ्यातील जिजामाता उद्यान महापालिकेच्या अखत्यारीत येतं।
त्याच्या नूतनीकरणासाठी टेंडर निघालं होतं. त्यात प्राण्यांसाठी ध्वनिरोधक लावण्यावर लाखोंचा खर्च करण्यात येण्याचा उल्लेख होता. गेली 2 दशकं प्राण्यांना आवाजाचा त्रास होतो असाही कोणताही रिपोर्ट नाही. तरीही असं टेंडर का निघालं हा प्रश्न महापौरांना विचारला. त्यावर त्यांनी हा प्रश्न उद्यान विभागाला विचारा असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे वादानंतर खुद्द उद्यान विभागानंच हे टेंडर रद्द केल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. एकनाथ शिंदे यांनी काही मंत्र्यांना सुनावल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. जनतेची कामं करा, मतदारसंघात पक्षवाढीवर लक्ष द्या अशा सूचना शिंदेंनी या मंत्र्यांना केल्या अशी माहिती सूत्रांकडून मिळते. कृत्रिम पनीर विकणाऱ्यांना एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलाच दणका दिलाय. अॅनालॉग पनीरवर महाराष्ट्रामध्ये वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे. अॅनालॉग पनीरची विक्री केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या अनलॉक पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवरती राज्य सरकारनं 1 वर्षासाठी बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल या संदर्भातील आदेश जारी केलाय. अनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांऐवजी वनस्पतीजन्य स्निग्धांचा वापर झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. अॅनालॉग पनीरमुळे ग्राहकांची दिशाभूल सुरू होती. तसेच या उत्पादनांमुळे आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा समोर आला होता. यामुळे राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. आता अॅनालॉग पनीरची विक्री किंवा साठवणूक केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ओरिजिनल पनीर किंवा दुधापासून बनलेलं पनीर याचाच वापर ज्या सेवा देणाऱ्या संस्था आहेत, ज्याला हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज किंवा इतर ज्या कोणी असतील त्यांनी करावा. अॅनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीरचा वापर करू नये. पॅकवर जे असतं ते पॅकिंगचे सुद्धा जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स 100% पाळले पाहिजेत त्या पॅकेजिंग नॉर्मनुसार. आणि त्याचप्रमाणे पनीरची लेबलवरती घोषणा पण तशा असाव्यात. अॅनालॉग पनीर म्हणजे काय? पनीर सारखे दिसणारे आणि चव असलेले उत्पादन. दुधाऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर खाद्यपदार्थ वापरून तयार केलेला पनीर सारखा दिसणारा पदार्थ. पारंपरिक पनीरपेक्षा किमतीने स्वस्त. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं सोपं. फास्ट फूड आणि काही प्रोसेस्ड फूडमध्ये खर्च कमी करण्यासाठी सर्वात जास्त वापर. भायखळ्यातील जिजामाता उद्यान महापालिकेच्या अखत्यारीत येतं. त्याच्या नूतनीकरणासाठी टेंडर निघालं होतं. त्यात प्राण्यांसाठी ध्वनिरोधक लावण्यावर लाखोंचा खर्च करण्यात येण्याचा उल्लेख होता. गेली 2 दशकं प्राण्यांना आवाजाचा त्रास होतो असाही कोणताही रिपोर्ट नाही. तरीही असं टेंडर का निघालं हा प्रश्न महापौरांना विचारला. त्यावर त्यांनी हा प्रश्न उद्यान विभागाला विचारा असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे वादानंतर खुद्द उद्यान विभागानंच हे टेंडर रद्द केल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. एकनाथ शिंदे यांनी काही मंत्र्यांना सुनावल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. जनतेची कामं करा, मतदारसंघात पक्षवाढीवर लक्ष द्या अशा सूचना शिंदेंनी या मंत्र्यांना केल्या अशी माहिती सूत्रांकडून मिळते. कृत्रिम पनीर विकणाऱ्यांना एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलाच दणका दिलाय. अॅनालॉग पनीरवर महाराष्ट्रामध्ये वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे. अॅनालॉग पनीरची विक्री केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या अनलॉक पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवरती राज्य सरकारनं 1 वर्षासाठी बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल या संदर्भातील आदेश जारी केलाय. अनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांऐवजी वनस्पतीजन्य स्निग्धांचा वापर झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. अॅनालॉग पनीरमुळे ग्राहकांची दिशाभूल सुरू होती. तसेच या उत्पादनांमुळे आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा समोर आला होता. यामुळे राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. आता अॅनालॉग पनीरची विक्री किंवा साठवणूक केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ओरिजिनल पनीर किंवा दुधापासून बनलेलं पनीर याचाच वापर ज्या सेवा देणाऱ्या संस्था आहेत, ज्याला हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज किंवा इतर ज्या कोणी असतील त्यांनी करावा. अॅनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीरचा वापर करू नये. पॅकवर जे असतं ते पॅकिंगचे सुद्धा जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स 100% पाळले पाहिजेत त्या पॅकेजिंग नॉर्मनुसार. आणि त्याचप्रमाणे पनीरची लेबलवरती घोषणा पण तशा असाव्यात. अॅनालॉग पनीर म्हणजे काय? पनीर सारखे दिसणारे आणि चव असलेले उत्पादन. दुधाऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर खाद्यपदार्थ वापरून तयार केलेला पनीर सारखा दिसणारा पदार्थ.
पारंपरिक पनीरपेक्षा किमतीने स्वस्त, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं सोपं, फास्ट फूड आणि काही प्रोसेस्ड फूडमध्ये खर्च कमी करण्यासाठी सर्वात जास्त वापर. भाजपच्या अमरीश पटेलांच्या ट्रस्टला मुंबईमधील 16 एकर जागा देण्यास आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवला आहे. अंधेरी जुहूतील 16 एकर सार्वजनिक खुल्या जागांबाबत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. अंधेरी आणि जुहूमधील 3 सार्वजनिक खुल्या जागांच्या वाटपाला आदित्य ठाकरे यांनी विरोध केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली. अंधेरी जुहूमधील 16 एकर सार्वजनिक खुल्या जागांबाबत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. अंधेरी आणि जुहूमधील 3 सार्वजनिक खुल्या जागांच्या वाटपाला आदित्य ठाकरे यांचा विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली करून औद्योगिक विकासाला चालना द्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. फडणवीसांनी हे निर्देश दिले आहेत. सीएम फडणवीसांकडून MIDC अंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे. राज्यामध्ये सध्या 66,343 एकर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे.